हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. स्टडी रिव्होल्यूशनवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 28 मे 2021चा द हिंदू डिस्कस करतोय आणि तेही मराठीमधून. आपल्या लेक्चरचं स्वरूप असं असतं की फर्स्टली आर्टिकल डिस्कस आपण करतो, ज्याला एडिटोरियल आपण म्हणतो, आणि त्यानंतर ज्या छोट्या मोठ्या महत्त्वाच्या न्यूज आहेत एमपीएससीच्या दृष्टीतून, एक्झामच्या दृष्टीतून ते आपण डिस्कस करतो. तर आज 28 मे 2021 सुरू करूया आजचा न्यूजपेपर. सो लेट स्टार्ट. आपलं आजचं पहिलं आर्टिकल आहे वॅक्सिन्स रिलेटेड. बऱ्याच लोकांमध्ये ॲटिट्यूड असा आहे की मी वॅक्सिन घेणार नाही, किंवा अशा प्रकारची मेंटॅलिटी डेव्हलप होण्यासाठी कारणं काय काय आहेत, किंवा अशा प्रकारची मेंटॅलिटी डेव्हलप झाल्यामुळं परिणाम काय काय होतील याचा उहापोह या आर्टिकलमध्ये करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये एक पोल दिला आपल्याला, जो 2020 गॅलप पोल म्हणून ओळखला जातो. वर्ल्ड वाईड त्याचं अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं की 3 मे 2021ला तो पब्लिश झाला आणि त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं की इन द पोल 1 in 3 adult worldwide 32% said they would not take the COVID-19 वॅक्सिन. म्हणजे प्रत्येक 3 ॲडल्ट मुलांच्या पाठीमागं एक जण असं म्हणतोय की मी वॅक्सिन घेणार नाही. अशांची संख्या पर्सेंटेजमध्ये किती आहे तर 32% आहे. वर्ल्ड वाईडमध्ये जर ॲडल्ट पॉप्युलेशनचा विचार केला तर 32% पॉप्युलेशन, ॲडल्ट पॉप्युलेशन जे आहे ते म्हणते की आम्ही वॅक्सिन घेणार नाही आहे. आणि तसा त्याचा कंपॅरिझन करता इंडियामध्ये ते पर्सेंटेज 18% आहे, 18% आहे. तसं गुड आहे, पण 18% असणं सुद्धा आपल्यासाठी चिंताजनक आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग अशा प्रकारचा ॲटिट्यूड का डेव्हलप झाला असेल, अशा प्रकारची मेंटॅलिटी यांच्यामध्ये का डेव्हलप झाली असेल, तर त्यांच्यामध्ये वॅक्सिनबद्दलचा अवेअरनेस कमी आणि मिसकन्सेप्शन जास्त आहे. मग त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात रोल आहे. त्याचबरोबर अँटी वॅक्सर्स जे आहेत, अँटी वॅक्सर्स म्हणजे जे वॅक्सिनच्या विरोधात आहेत किंवा वॅक्सिन घेणं त्यांना काय जास्त सिरियस गोष्ट नाही वाटत, किंवा ते खऱ्या अर्थाने वॅक्सिनच्या विरोधी मेंटॅलिटीचे लोक आहेत. अशा लोकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात मिसकन्सेप्शन, चुकीची माहिती वॅक्सिनबद्दल पसरवली जाते. त्याच्यामुळे सुद्धा हा परिणाम मोठ्या प्रमाणात, हा प्रकार आपल्याला युवकांमध्ये आढळतो असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर यांनी इथं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला वॅक्सिनची डिलिव्हरी जी आहे, वॅक्सिन मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल. कारण ह्याचं हे आहे की जेवढं वॅक्सिनेशन स्लो असेल, जेवढं लसीकरणाची गती कमी असेल, तेवढे मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस किंवा अशा प्रकारचे व्हायरस पसरणार आहेत. आणि याचे वेगवेगळे व्हेरियंट आपल्याला पाहायला मिळतील. कोरोना व्हायरसचे आता वेगवेगळे व्हेरियंट येतात, वेगवेगळे प्रकार. मग जर वॅक्सिनेशनचं प्रमाण, म्हणजे वॅक्सिनेशनची गती जर आपण कमी ठेवली, जर गती जर नाही वाढवली, तर हा पॅन्डेमिक पुन्हा एकदा वाढताना आपल्याला दिसेल आणि अनेक प्रकारच्या अशा लाटा पुन्हा येतील असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. मग याच्यावर तोडगा काय काढायला पाहिजे, तर त्याच्यावरती त्यांनी सोल्युशन देण्याचा काय प्रयत्न केला आहे, तर त्यांनी सांगितलंय की लोकांमध्ये पहिल्यांदा अवेअरनेस पसरवणं गरजेचं आहे. त्यांना सायंटिफिक माहिती सांगण्यापेक्षा त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जी जरुरीची माहिती आहे ती सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशी मोठ्या प्रमाणात मिसकन्सेप्शन आपल्याला पाहायला मिळते की वॅक्सिन घेतल्यानंतर साईड इफेक्ट त्याचे जाणवतात, परंतु हे सुद्धा त्यांनी इथं आर्टिकलमध्ये नोट आउट केलेलं आहे, पॉईंट आउट केलेलं आहे की हा परिणाम जो आहे तो टेम्पररी कालावधीसाठी आहे. 2-3 दिवस तुम्हाला अंग दुखल्यासारखं वाटेल, ताप आल्यासारखं वाटेल, डोकं दुखायला लागल्यासारखं वाटेल, हे टेम्पररी आहे आणि याचा काय वर्स्ट परिणाम तुमच्या बॉडीमध्ये होत नाही. हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये खूप जोरानं पसरवणं गरजेचं आहे. आणि जे मिसकन्सेप्शन जे आहेत लसीबद्दल, ते जेवढ्या जोराने पसरत आहेत त्याच्यापेक्षा जास्त जोराने आपल्याला वॅक्सिनबद्दल जे अवेअरनेस आहे, लोकांमध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणात पसरवावी लागेल असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला? एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल बघूया आपण कोणतं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पुढचं जे एका पेजवरती डिस्कशन आलेलं आहे ते 2 स्टेट सोल्युशन म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, तर हे रिलेटेड आहे इस्रायल पॅलेस्टाईन, आत्ता जे वॉर झालं आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यावरती मी वेगळं व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. हे दोघांनी डिस्कस केलं आहे, त्यांचं डिस्कशन तिथं आलं आहे. मग त्या डिस्कशनपेक्षा तुम्हाला जर याचा पूर्ण उहापोह घ्यायचा असेल, पूर्ण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्याचं काय आहे, करंट सिच्युएशन काय आहे, इंडियाचा त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे, याच्यावरती मी वेगळं व्हिडिओसुद्धा अपलोड केले आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या. त्याच्यामध्ये मी पूर्ण
इस्रायल पॅलेस्टाईनचा नेमका इश्यू काय आहे, त्यांचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, प्राचीन इतिहासापासून ते वर्तमानात त्यांच्यामध्ये काय सिच्युएशन चालली आहे, त्यांच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे ते पॉईंट आउट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे हा पूर्ण इश्यू तुम्हाला समजेल. कारण आताच त्यांच्यामध्ये 11 दिवसाचा कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळाला. 11 दिवसाचं युद्धच म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्यामुळं याच्यावरती आर्टिकल्स किंवा याच्यावरती लेख हे येतच राहणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला एकदाच हे परफेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे. आणि यांच्यामध्ये वारंवार कॉन्फ्लिक्ट सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे एकदाच हा इश्यू तुम्हाला मुळापासून समजला तर पुन्हा पुन्हा त्याची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ते व्हिडिओ बघा. नसेल तर इंटरनेटवरून तुमच्या पद्धतीनं जशी तुम्हाला सखोल याची माहिती मिळवता येईल ती माहिती मिळवा आणि याचं एकदाच नॉलेज भक्कम करून ठेवा, जेणेकरून वारंवार तुम्हाला अनेक प्रश्न पडणार नाहीत. पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्त्वाचं आहे ते. पुढचं आर्टिकल आहे खऱ्या अर्थानं सायक्लोनवरती. आता हा सायक्लोन टॉपिक तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे, सायक्लोन टॉपिक करून ठेवा, कारण वारंवार सायक्लोनसारखी सिच्युएशन निर्माण होते, वारंवार सायक्लोन येत आहेत. त्यामुळं सायक्लोनचं फॉर्मेशन मुळात काय आहे, हे यस असेल किंवा तौक्ताई असेल किंवा एम्फानचा उल्लेख इथं आलेला आहे. एम्फान सायक्लोन जे गेल्या वर्षी मेमध्ये आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. हे वेगवेगळे सायक्लोन येतीलच, परंतु तुम्हाला सायक्लोनचे बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या NCERTमध्ये दिलेली आहे जॉग्राफीच्या, ती इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे. मुळात सायक्लोन कशा पद्धतीनं सायक्लोनची निर्मिती होते किंवा त्याचं फॉर्मेशन स्ट्रक्चर काय आहे याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन सखोल पाहिजे. आणि प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, इथं पेपर म्हणजे आपण न्यूजपेपर म्हणजे UPSCची हिंट असते, म्हणजे सायक्लोन विषयी बोललं जाते ना, तर सायक्लोनची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं किंवा ब्रॉड क्वेश्चन, डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मेन्समध्ये. त्याच्यामुळे त्याची नोट्स करून ठेवा. ही वारंवार मी प्रत्येक सब्जेक्ट आला तर त्याची शॉर्ट नोट एक तुम्ही करून ठेवायला पाहिजे. शॉर्ट नोट म्हणजे हेच आहे की एक आन्सर लिहिण्यापुरती इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल तुमच्याकडे असायला पाहिजे. मिनिमम, मॅक्झिमम तुम्ही कितीही करू शकता, डिपेंड ऑन युअर मेंटॅलिटी, डिपेंड ऑन युअर गट्स टू स्टडी. म्हणून आता हे आर्टिकल टोटली ह्याच्यावरती डिपेंड आहे, सायक्लोन्सवरती. आणि याच्यामध्ये सांगितलं आहे की वारंवार सायक्लोन येत आहेत, मग त्याच्याशी फाईट करण्यासाठी आपल्याला फक्त लोकांचे जीव वाचवून चालणार नाही, तर त्यांच्या प्रॉपर्टीचं जे नुकसान होत आहे ते नुकसान, त्यांचा जो लॉस होत आहे ते लॉस भरून काढण्यासाठी आपल्याला वेगळा एक फंड निर्माण करावा लागेल. आणि त्या फंडाची जी रक्कम आहे ती मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, जेणेकरून सर्वांना ती नुकसान भरपाई मिळू शकेल आणि ती लोक पुन्हा आपल्या परिस्थितीमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतील, पुन्हा एकदा ते उभं राहू शकतील आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबासोबत. समजते, हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मग त्याच्यामध्ये एम्फानचा उल्लेख आला आहे. गेल्या वर्षी मेमध्ये जे वादळ आलं होतं, चक्रीवादळ आलं होतं, सायक्लोन आला होता, त्याच्याविषयी बोललं गेलं. मग ग्लोबल क्लायमेट 2020 रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की सायक्लोन एम्फाइन दॅट हिट बेंगाल इन मे लास्ट इयर ॲज द कोस्टलाईन सायक्लोन. वेस्ट बेंगालला मोठ्या प्रमाणात म्हणजे हिट बेंगॉल इन मे लास्ट इयर. बेंगॉल म्हणजे आपला वेस्ट बेंगालचे राज्य आहे किंवा बांगलादेशचे जे कोस्टलाईन एरिया आहे त्याला एम्फाइन जे सायक्लोन आहे त्यानं हिट केलं होतं असं म्हणतात. आणि इथं सांगितलंय की ऑन अ रेकॉर्ड फॉर नॉर्थ इंडियन ओशन विथ इकॉनॉमिक लॉसेस टू इंडियन ऑफ द रेकॉर्ड ऑफ $14 बिलियन. 14 बिलियन एवढं नुकसान तिथं ऑफ द रेकॉर्ड पाहायला मिळालं. गव्हर्नमेंटनं रेकॉर्ड केलेलं सोडून एवढं मोठं नुकसान पाहायला मिळालं. इन ह्युमन टर्म्स द एक्स्ट्रीम इव्हेंट्स डिस्प्लेस्ड 2.4 मिलियन पीपल्स. आणि 2.4 मिलियन पीपल्सला तिथून स्थलांतरित करावं लागलं होतं. म्हणजे एवढा मोठा या डिझास्टरचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये कुठंतरी सक्षम रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत आपल्याला असायला पाहिजे, सक्षम टीम त्याच्यासाठी काम करण्यासाठी आपल्याला असायला पाहिजे, सक्षम डिपार्टमेंट त्याच्यासाठी असायला पाहिजे. याच्यावरतीच इनडिरेक्टली या आर्टिकलमध्ये भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजते. आणि मग इथं शेवटी सांगितलं कन्क्लुजन म्हणून मोर कन्सिडरिंग द नेगेटिव्ह क्लायमेट चेंज इम्पॅक्ट ऑन ए ट्रॉपिकल सायक्लोन्स रिबिल्डिंग शूड यूज अ ग्रीन बिल्ड बॅक बेटर अप्रोच. म्हणजे पुन्हा एकदा त्यांना उभं राहण्यासाठी, पुन्हा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्याकडे एक भक्कम असे सिस्टम असायला पाहिजे. हे या आर्टिकलमध्ये कन्सिडर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. म्हणजे सायक्लोन फॉर्मेशन मी पुन्हा म्हणतोय, हा टॉपिक तुम्ही परफेक्ट करून ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस जॉग्राफी तुम्ही करताय त्यावेळेस असे जे टॉपिक आहेत करंटमध्ये आहेत ते जरा
इतर टॉपिकपेक्षा परफेक्ट करून ठेवायचे असतात. त्यामुळे जर करंट करत असतानाच तुम्ही करून ठेवलं तर नंतर तुम्ही ज्यावेळेस स्पेशल जॉग्राफीचा अभ्यास करणार आहे त्यावेळेस याचे फक्त रिव्हिजन होऊन जाईल तुमचं, म्हणजे आणखी भक्कम होण्यास तुम्हाला मदत होईल. जर तुम्ही म्हटला सायक्लॉनचा टॉपिक आता जॉग्राफी ज्यावेळेस आपण करणार आहे त्यावेळेस करूयात, तर मला वाटत नाही ते पॉसिबल होईल किंवा त्या प्रमाणात त्याच्यावरती तुमची कमांड येईल. सो ज्यावेळेस करंट अफेअर आपण डिस्कस करतो त्याच वेळेस तो टॉपिक करून ठेवणं माझ्या हिशोबाने करेक्ट आहे. बाकी ॲज यू विश. पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्त्वाचं आहे ते. हे जे आर्टिकल आहे ना ते खऱ्या अर्थानं व्हॉट्सअप आणि इंडियन गव्हर्नमेंटमधला जो वाद आहे ना, जो कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, वाद जो सुरू आहे काही कारणांमुळं त्याच्यावरती आहे. मग आताच व्हॉट्सअपनं आपल्याला बघितलं की कोर्टामध्ये PI दाखल केली आहे, दाद मागितली आहे की हे जे इंडियन गव्हर्नमेंट नवीन रूल आणते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल 2021 हे जे आहे ना ते कुठंतरी लोकांच्या प्रायव्हसीचं हनन करते. मग आता KS पुट्टास्वामीचा इथं उल्लेख आला आहे, KS पुट्टास्वामी केस आहे, त्या केसमध्ये सांगितलं होतं की फंडामेंटल राईट आहे, प्रायव्हसी हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि त्याचं हनन होऊ शकत नाही कारण तो आपला मूलभूत अधिकार आहे. मग तुम्ही 12 ते 35 आर्टिकल जे आहे फंडामेंटल राईट्स ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी बघायला सांगितलं होतं. त्यामुळे हे तुम्ही परफेक्ट करून ठेवायला पाहिजे. आता ॲक्ट टू प्रायव्हसी म्हणजे फंडामेंटल राईट आहे तुमचा, प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे. मग व्हॉट्सअप आणि गव्हर्नमेंटमधला वाद काय आहे नेमका, तर व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम काय आहे, आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला खटकणारी गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो. पहिल्यांदा समजा मी एखादा मेसेज क्रिएट करून एखाद्या ग्रुपवर किंवा एखाद्या पर्सनला सेंड करा. आता मी हा मेसेज क्रिएट केला हा, त्यानंतर मी बीला सेंड केला हा मेसेज, बीनं ग्रुपवरती टाकला एका की ज्याच्यामध्ये 1000 मेंबर आहेत समजा, किंवा 100 किंवा 1000 असे अनेक मेंबर आहेत आणि त्या अनेक मेंबरने अनेक जणांना तो सेंड केला, समजते. मग ते XYZ कोणीही असतील त्या व्यक्तींना सेंड केला. पण जर हा मेसेज व्हायलेशन कुठल्या तरी कायद्याचं करतोय किंवा लोकांमध्ये असंतोष पसरवतोय किंवा हेट्रेड कमेंट या मेसेजमध्ये केली गेली, मग आता इंडियन गव्हर्नमेंट जे ह्या मेसेजचं ओरिजिन आहे म्हणजे मी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, माझी माहिती मिळवू शकत नाही, समजते. मग आता इंडियन गव्हर्नमेंट अरेस्ट कोणाला करेल, ज्यांनी आत्ताच मेसेज, आता ह्या 1000 पैकी एका कुणीतरी असा मेसेज यांना सेंड केलाय, त्याची इन्फॉर्मेशन शक्यतो मिळू शकते यांच्याकडून, पण माझ्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही किंवा ते खूप गुंतागुंतीची गोष्ट होऊन बसते, त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट होऊन बसते. मग इंडियन गव्हर्नमेंटला व्हॉट्सअपला हेच सांगायचं आहे की जो हा ओरिजिन, ज्या मेसेजचा ओरिजिनर आहे, क्रिएटर आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला त्याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडून देणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही ती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे असं इंडियन गव्हर्नमेंटचं मत आहे. परंतु व्हॉट्सअपचं मत काय आहे, तर याची इन्फॉर्मेशन जर आम्ही दिली तर या व्यक्तीच्या प्रायव्हसीचं आम्ही हनन करतोय. आणि KS पुट्टास्वामी केसमध्ये सांगितलंय की प्रायव्हसीचं हनन आपण करू शकत नाही कारण तो त्याचा फंडामेंटल राईट आहे. त्यामुळं व्हॉट्सअपचं असं मत आहे की आम्ही त्याचा मूलभूत अधिकारावर गदा आणू शकत नाही, असं व्हॉट्सअपचं मत आहे. त्याचबरोबर यांचा प्लॅन काय असणार आहे व्हॉट्सअपचा, जर अशी माहिती व्हॉट्सअप द्यायला लागलं तर कोणी व्हॉट्सअपवर राहणार नाही, समजते. म्हणजे जर अशी माहिती मिळत असेल तर लोकांच्या प्रायव्हसीचं हनन होईल लागले, याचा अर्थ ते लोक व्हॉट्सअपवरून निघून जातील अशी सुद्धा भीती व्हॉट्सअपला असेल. त्यामुळं हा वाद मोठ्या प्रमाणात आहे. मग इंडियन गव्हर्नमेंटनं जी ही मागणी केलेली आहे की या ओरिजिनची आम्हाला माहिती मिळायला पाहिजे, त्याच्या विरोधात यांनी कोर्टामध्ये दाद मागितली आहे की अशा प्रकारचं फंडामेंटल राईटचं हनन आम्ही करू शकत नाही, समजते. आता तुम्हाला हा प्रकार समजला असेल नेमका व्हॉट्सअपमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये काय कॉन्फ्लिक्ट चाललाय किंवा काय वाद चालला आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यावरतीच हे आर्टिकल आले आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्यामध्ये KS पुट्टास्वामीचा उल्लेख आलेला आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल 2021चा उल्लेख आलेला आहे, बरोबर आहे. बाकी यांचं पर्सनल मत, ओपिनियन त्याच्यावर जे त्यांनी मांडलं आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपल्यासाठी मेन वाद आपल्याला माहिती पाहिजे काय आहे. त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या केस नोट डाऊन केलेल्या आहेत, KS पुट्टास्वामी केस आहे, त्याचबरोबर दुसरी केस जर म्हटलं तरी तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वर्सेस प्रोफेसर मनुभाई D शहा यांची 1992 मधली ही केस आहे. ही एक न्यूजमध्ये आहे. मग या केस ज्यावेळेस न्यूजमध्ये येतात ना त्यावेळेस त्याचं जजमेंट वगैरे आपण नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. पॉलिटीमध्ये तुम्ही आन्सर लिहिताय ना त्यावेळेस जर प्रायव्हसीवरती कोणता क्वेश्चन विचारला त्याच्यावर तुम्ही प्रायव्हसीवरती लाख गोष्टी लिहिचाल, ते सर्वच जण लिहिणार आहेत. पण जर KS पुट्टास्वामी सारख्या केसचा उल्लेख तुम्ही तिथं केला आणि त्याचा
रेफरन्स तुम्ही देत असाल की KS पुट्टास्वामी केसमध्ये प्रायव्हसीबद्दल असं जजमेंट दिलं होतं, तर तुमचं ॲन्सर इम्प्रेसिव्ह होतं आणि जास्त मार्क मिळण्यासाठी मदत होते. मग त्या दृष्टीतून या आर्टिकलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे काय, तर या महत्त्वाच्या ज्या केसेस आहेत त्या नोट डाऊन तुम्ही करून ठेवायला पाहिजे. त्याच्या जजमेंट सकट, आता याचे जजमेंट तुम्ही नेटवरून काढायला पाहिजे, जजमेंट काय आहे. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 जास्त न्यूजमध्ये आठवडा झालं, त्यामुळं हा जो आहे याच्यावरती जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती शॉर्ट नोट करून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला? एवढंच आर्टिकलमधून आपल्याला घेण्यासारखं आहे. पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्त्वाचं आहे ते. पुढचा आर्टिकल खऱ्या अर्थानं जर सब्जेक्ट वाईज विचार करायचा झाला तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनशी रिलेटेड आहे. आपला जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा टॉपिक आहे ना तो आपण करून ठेवायला पाहिजे. मग फंडामेंटल राईट आलंच पुन्हा, म्हणजे म्हणून तर तुम्ही 12 ते 35 परफेक्ट करूनच ठेवायला पाहिजे. समजते? पॉलिटी करत असताना नाही, आत्ता लगेच करून ठेवायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही सेपरेट पॉलिटीचा अभ्यास करता त्यावेळेस तुमची रिव्हिजन होईल. किंवा जर तुमचा पॉलिटी आता संपुष्टात आला असेल, परफेक्ट तुम्ही पॉलिटीमध्ये आहे, तर मग रिव्हिजन करून बघा 12 ते 35 विषयी तुम्हाला किती सखोल माहिती आहे. जर नसेल तर आणखी रिव्हिजन मारा त्याचे, समजते तुम्हाला? मग याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे डिबेट करण्यासारखं याच्यामध्ये असं काय आहे, तर डिबेट करण्यासारखं याच्यामध्ये हे आहे की जे हेटरेट स्पीच दिले जातात, म्हणजे ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा हेट केलेला असतो किंवा कोणत्याही गोष्टीचा हेट मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पसरवण्याच्या दृष्टीतून भाषणं केली जातात, त्या भाषणावरती कुठंतरी अंकुश ठेवण्यासाठी मग एक्सप्रेस कसंही करू शकतो, आपल्या भाषणामधून करू शकतो आपण, कुठंतरी ट्विट करून करू शकतो, मेसेज लोकांमध्ये पसरवून करू शकतो. हे सर्व काही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या अंतर्गतच येतं. मग तुम्ही तोंडी बोलताय, एखादा मेसेज पसरवताय, एखादं पत्र लिहिताय, समजते? किंवा हा आपण जो लेख वाचतोय तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या अंडरच लिहिला गेलाय, समजते? मग याच्यामध्ये युनियन होम मिनिस्ट्री जी आहे ती बदल करू इच्छित आहे, म्हणजे याच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी IPC मध्ये चेंज करण्याचं यांचं चालू आहे. मग त्याच्यासाठी एक वेगळं पॅनल नेमलं आहे. मग याच्या अगोदर एक कमिशन होतं, लॉ कमिशन अँड एक्सपर्ट कमिटी हेडेड बाय द TK विश्वनाथन. मग आता TK विश्वनाथन कमिटीनं काय रिकमेंड केलं होतं, मग त्यांचं काय ॲक्सेप्ट केलं गेलं का नाही, हे सगळं आपण बघून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मग यांचं त्या पॅनलचं काय रिकमेंडेशन आहे, तर यांचं असं मत आहे की जे हेट्रेट स्पीच आहेत ना त्याच्यासाठी एक वेगळी प्रोव्हिजन IPC मध्ये करण्यात येणार आहे. बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये कुठली कलमं ॲड केली जातील, तर त्याच्यामध्ये 153C आणि 505A हे सेक्शन ॲड केले जातात. मग या सेक्शन अन्वये त्यांनी हेट्रेट स्पीचची खऱ्या अर्थाने डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न केला. मग हे 153C जे आहे ते कुणाला टार्गेट करून आहे, स्पीच दॅट ग्रेव्हली थ्रेटन्स एनी पर्सन और ग्रुप विथ इंटेन्शन टू कॉज फिअर ऑफ अलार्म or incite violence towards them and prescribe a sentence of 2 years in prison and a fine. म्हणजे जर हेट्रेट पसरवण्याचा प्रयत्न करत असेल एखादा पर्सन दुसऱ्या पर्सनविषयी, दुसऱ्या समूहाविषयी किंवा अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य तो करत असेल तर त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड होऊ शकतो. त्याचबरोबर सेक्शन 505A जो आहे त्याच्यामध्ये काय तरतूद करण्यात येईल, ऑन द अदर हँड प्रपोजेस टू पनिश speech or writing that causes fear or alarm among a group or provokes violence against it, a grounds of race, religion, gender, sexual orientation, place of birth or disability. म्हणजे कोणत्याही समूहाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल जर एखादा व्यक्ती हेट्रेट पसरवत असेल आणि त्याचं ग्राउंड काय असेल तर त्याचं ग्राउंड रिलिजियन, रेस, जेंडर, सेक्शुअल ओरिएंटेशन, प्लेस ऑफ बर्थ, डिसॅबिलिटी अशा प्रकारचं जर त्याचं बेस असेल तर तो कायद्यानं गुन्हा ठरेल आणि त्याला ठरलेली शिक्षा भेटेल. असं या 2 आर्टिकलमध्ये, म्हणजे अशा प्रकारचे जो लोक करणार आहेत त्यांना टार्गेट करणार ही 2 आर्टिकल गव्हर्नमेंटकडून बनवण्यात येणार आहेत. बरोबर आहे? त्याच्यासाठीच मग वाद चालू आहे. मग त्याच्यामध्ये TK विश्वनाथन कमिटीनं काय रिकमेंड केलं होतं ते सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे? त्याचबरोबर इथं पुन्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचा उल्लेख आलेला आहे, त्यामुळे ते सुद्धा आपण परफेक्ट करून ठेवायला पाहिजे. सो इथं हे आर्टिकल याच्यामधून घेण्यासारखं एवढंच आहे. त्यामुळं पुढे ज्यावेळेस अजून इम्प्रूव्हमेंट याच्यामध्ये होईल त्यावेळेस अजून आर्टिकल याच्यावर किंवा न्यूज याच्यावर येईलच. पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्त्वाचं आहे ते. या आर्टिकलमध्ये सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत मग प्राईम मिनिस्टर भवनचं किंवा त्यांच्या सर्व होम मिनिस्ट्रीचं वगैरे जे दिल्लीतलं निवासस्थान आहे किंवा त्यांची बसण्याचं ठिकाण आहे
लोकांचं किंवा त्यांना भेटायला येणारे गेस्ट हाऊस वगैरे, ही सगळी जी इमारत आहे ना, प्राईम मिनिस्टर इथं असतात तिथं, ती इमारतीचं रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे रिकन्स्ट्रक्शन सुरू आहे, नवीन बांधकाम सुरू आहे सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये जवळजवळ 900 कोटीचं बजेट आहे. आणि याच सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत जे भवन बनवलं जाणार आहे किंवा तो रस्ता कन्स्ट्रक्शन होणार आहे, हा जो रस्ता आहे गेट ऑफ इंडियाकडे जाणारा वगैरे, या सर्व गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळं काही म्युझियम तिथून हटवले जाणार आहेत. जी संग्रहालय आहेत, ऐतिहासिक गोष्टींचा ठेवा आपण जिथं ठेवतो ती संग्रहालय आहेत. मग या आर्टिकलमध्ये त्याच्यावरतीच भाष्य केलं आहे की आपण मग जे कल्चरल आपले पुरावे आहेत किंवा ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याला मग महत्त्व देताना दिसत नाही का. मग याच्यामध्ये कल्चरलचा उल्लेख आला आहे म्हणजे GS फर्स्टची रिलेटेड हे आर्टिकल आहे, हे ऑब्वियस आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये मग सांगितलंय जर तुम्ही हे म्युझियम इथून स्थलांतरित करणार असाल तर त्याच्यासाठी कुठल्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. मग जे स्थलांतरित करण्यासाठी तुमची टीम आहे तिला इतिहासाबद्दल किंवा त्या वस्तूंबद्दल तेवढी माहिती आहे का, त्या वस्तूंचं इम्पॉर्टन्स त्यांना तेवढं माहिती आहे का. जर ते इम्पॉर्टन्स त्यांना माहिती नसेल तर त्या वस्तू ज्यावेळेस ते कॅरी करतील स्थलांतरासाठी किंवा त्या वस्तू दुसरीकडे कुठंतरी स्थलांतरित तुम्ही करताय तर त्यांना जर त्याच्याविषयी माहिती नसेल तर त्याचं इम्पॉर्टन्स त्यांना कळणार नाही. आणि त्याचबरोबर मग काय होईल, त्यांच्याकडून त्या वस्तूंची त्या प्रमाणात काळजी घेतली जाणार नाही, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर इथं सांगितले जेवढ्या वास्तवामध्ये संग्रहालयात वस्तू आहेत तेवढं ऑफिशियल रेकॉर्डला तेवढं रेकॉर्ड नाही आहे. म्हणजे समजा जर संग्रहालयात 100 वस्तू असतील तर ऑफिशियल रेकॉर्डला फक्त 40चीच नोंद आहे, समजते. मग या 100 पैकी 60 वस्तूंची शक्यता काय आहे, ह्या गाळ होऊ शकतात, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय प्लॅन करताय गव्हर्नमेंट म्हणून, हा सुद्धा प्रश्न या आर्टिकलमध्ये उपस्थित केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, बरोबर आहे. मग या आर्टिकलमधला जर की पॉईंटचा विचार करायला झाला तर पल्लवा, चोळा स्कल्पचर जे आहेत त्याचा उल्लेख आलेला आहे. मग प्राचीन एन्सेंट हिस्ट्री आपण बघून ठेवायला पाहिजे यांच्याविषयी काय आहे, मग ते कुठे येतात, एन्सेंटमध्ये येतात, मिडिएवल की मॉडर्न, हे सगळं आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर बुद्धांचा उल्लेख आलेला आहे. मग त्याच्याविषयी त्यांचा पिरियड काय आहे त्याच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन करायला पाहिजे. हिस्ट्री ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस ते तुमचं परफेक्ट होणारच आहे, तोपर्यंत बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्यांचा पिरियड कुठून कुठपर्यंत आहे, बरोबर आहे. आणि बेसिक त्यांच्याविषयीच्या माहिती आपण अशी शॉर्ट नोट करून ठेवायला पाहिजे, समजते तुम्हाला. एवढंच या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला. आणि दुसरी महत्त्वाची काय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एवढंच आर्टिकलमध्ये आहे. पुढचं आर्टिकल बघू आपण कोणतं महत्त्वाचं आहे. पुढच्या न्यूजमध्ये सांगितलं आहे की जे इंडियाज टॉप कोविड-19 ॲडवायझर आहे डॉक्टर VK पॉल यांनी हे स्टेटमेंट केलं की सेंट्रल गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या एफर्ट करते, परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते त्या प्रमाणात इम्प्लिमेंटेशन करताना दिसत नाहीत. खऱ्या अर्थानं मग त्याच दृष्टीतून त्यांनी या आकडेवारी देऊन स्पष्ट केलं आहे की डोसेस सप्लाइड टू स्टेट अँड युनियन टेरिटरीज बाय सेंटर ॲज ऑन मे 27ला 22,16,11,940 डोसेस सप्लाय केले गेले आहेत. पण स्टेट आणि युनियन टेरिटरीनं त्या कंझ्युम किती केल्या, म्हणजे त्याचा खऱ्या अर्थानं दिल्या गेल्या किती, तर त्यातल्या फक्त 20,17,59,768 डोसेस दिले गेले आहेत. मग त्याच्यात ज्या वेस्ट झालेल्या आहेत त्याचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे कुठंतरी स्टेट कमजोर पडताना दिसते असं इथं भासवण्याचा या न्यूजमध्ये प्रयत्न केलेला आहे. पुढची न्यूज बघू. ही जी न्यूज आहे ती ट्विटरशी संबंधित आहे. गव्हर्नमेंटनं सरळ सांगितलं आहे की डिफेमिंग इंडियाची इमेज बदनाम करण्याचं काम ट्विटर करतं आहे. त्याचबरोबर डिफाईंग लॉचं व्हायोलेशन कुठंतरी होताना दिसते, बरोबर. आणि त्याच उद्देशाने त्यांनी सांगितलं द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री जे आहे हॅज आस्क्ड डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म टू सबमिट कंप्लायन्स रिपोर्ट ॲज पर द न्यू इंटरमिडियरी रूल्स अंडर द IT ॲक्ट विदिन 15 days. आणि नवीन IT ॲक्ट्सनुसार जे रूल आलेले आहेत त्याचं पालन तुम्ही कसं करणार आहे हा रिपोर्ट 15 दिवसात सबमिट करायला गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. आणि आत्ताच दिल्ली पोलिसांकडून सुद्धा क्लेम केला गेला की ट्विटरचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्याकडून तशा प्रकारचं सहकार्य लाभलेलं नाही असा आरोप ट्विटरवर करण्यात आलेला आहे, समजते. त्यामुळे ट्विटर अजून न्यूजवर राहील, त्याच्यावर आर्टिकलसुद्धा येईल, समजते. पुढे बघू कोणती न्यूज महत्त्वाची. याच्यातली पहिली न्यूज आहे मेहुल चोक्सीबद्दल. हे बँकेचे पैसे घेऊन पळून गेलेले आहेत तिकडं डोमिनिकाला.
यांनी खूपच भूषणावह कार्य केलेलं आहे. काय आता यांच्यावरती काय बोलायचं. इट्स ओके. नीरव मोदी हे एकाच कॅटेगरीतले येतात सगळे आणि यांचं प्रत्यार्पण होईल असं वाटते. या न्यूजमधून तुम्ही डोमिनिका जी कंट्री आहे ती मॅपवरती त्याचं लोकेशन कुठं आहे वगैरे बघून ठेवलं तर ठीक होईल. आणि बँक जे फ्रॉड होत आहेत ना त्याच्यावरती आर्टिकल अगोदर पण आलेले आहेत आणि भविष्यात पण येईल. त्यावेळेवरती आपण सखोलमध्ये चर्चा करूया नेमका हा मुद्दा काय आहे आणि हे असे लोक जे आहेत ते कशा प्रकारे बँकेसोबत फ्रॉड करू शकतात ते लूप होल्स लिहिणारे एखादा आर्टिकल आलं त्यावेळेस आपण सखोल डिस्कस करूया. त्याचबरोबर पुढची न्यूज आहे राजस्थानशी रिलेटेड. वॅक्सिन कमी पडत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णयाने घेतलेला आहे असं आव्हान गव्हर्नमेंटला दिलेलं आहे. आणि इंटरनॅशनल लेवलला आम्हाला ॲक्सेस स्टेटला द्यावा अशी खऱ्या अर्थाने यांची मागणी असेल त्याच्यामध्ये वॅक्सिनसाठी. त्यानंतर अपोजिशन लीडर्स जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कोविडशी लागणारे जे ॲक्सेसरीज आहेत किंवा वॅक्सिन आहे मेडिसिन्स आहेत त्याच्यावरचा जो GST आहे तो GST मध्ये सवलत मिळावी असं अपोजिशन लीडर्सचं मानणं आहे. याच्यातील पहिली जी न्यूज आहे ती JNU स्टुडंट्स विषय आहे. त्यांनी जी हायकोर्टामध्ये व्यथा मांडली की सॅनिटायझेशन व्यवस्थित नाही आहे, म्हणजे आयसोलेशन सेंटर जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या बेसिक फॅसिलिटीजसुद्धा तिथं नव्हत्या. त्याच्यामुळं कशा पद्धतीने लोकांना अक्षरशः मरण्यासाठी तिथं सोडलं जातं असं यांचं मत होतं. आणि त्याच्यासाठी मग हायकोर्टाने दिल्ली गव्हर्नमेंटला काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे. याच्यासाठी जे आहे ती न्यूजमध्ये आहे. त्याचबरोबर NRC इथं न्यूजमध्ये आले आहे. याचं जे रिव्हेरिफिकेशन इश्यू आहे त्याच्याविषयी आले. NRC आणि आसाम हे कायम न्यूजमध्ये असतं. त्याच्यामुळं आता याचा जर आसामचा विचार केला तर त्याचं जॉग्राफिकल लोकेशन वगैरे बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर NRCवरती एक शॉर्ट नोट बनवून ठेवायला पाहिजे आणि त्याची वारंवार रिव्हिजन झालं तरच हा इश्यू आपल्याला चांगल्या पद्धतीने याच्यावरती पुढं आर्टिकल आलं किंवा न्यूज आली तर आपल्याला त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असतं. त्यामुळे शॉर्ट नोट असणं गरजेचं आहे. पुढं बघू काय. पुढची जी न्यूज आहे ती व्हाईट फंगसशी खऱ्या अर्थाने रिलेटेड आहे. मग आता फंगस विषयाचा जो टॉपिक आहे सायन्समधला आपला तो NCERTमध्ये याची बेसिक इन्फॉर्मेशन असेल तिथं तुम्हाला मी बघायला अगोदर सांगितलं होतं फंगस काय आहे त्याची निर्मितीचं किंवा त्याची सायंटिफिक इन्फॉर्मेशनची एक शॉर्ट नोट आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण मिकोरमायकोसिसमुळे. त्याचबरोबर आता नवीन केस एक व्हाईट फंगसची सापडली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे सुद्धा हा सायन्समधला टॉपिक महत्त्वाचा होऊन जातो. समजते. पुढची मग ही खरं तर न्यूज काय आहे तर एका कोविडमधून रिकवर झालेल्या महिलेमध्ये असा व्हाईट फंगस हा प्रकार आढळला आहे आत्ताच. त्यामुळं हे न्यूजमध्ये आहे. पुढची न्यूज बघूया कोणती महत्त्वाची आहे. पुढची न्यूज आहे जे आत्ताचं सायक्लोन आलं होतं त्याच्याविषयी आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना स्थलांतरित करावं लागलं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रत्येकाला मास्क वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांची स्क्रीनिंग टेस्ट करण्यात आली जेणेकरून ते पॉझिटिव्ह होऊ नयेत किंवा संसर्ग वाढू नयेत. म्हणजे त्यांचा जीव वाचवण्याबरोबरच त्यांना त्या वादळापासून संरक्षण देण्याबरोबरच त्यांना कोविडपासून सुद्धा कशा प्रकारे संरक्षण दिलं आहे याच्यामध्ये याचा उल्लेख आला आहे. म्हणून ते न्यूज इथं आलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर लक्षद्वीप विषयी आपण नवीन रिफॉर्म बघितलं तर मग त्याच्यामध्ये बीफ बॅन आलं होतं. जे गाईचं मांस आहे त्याच्यावरती बॅन लक्षद्वीपमध्ये असेल अशा प्रकारचे काही स्टेटमेंट आले होते. अशा प्रकारचा रूल लक्षद्वीपमध्ये आला होता आणि यांनी त्याला समर्थन दर्शवताना असं म्हटलं की रिफॉर्म्स विल बी बेनिफिट आयलँडर्स. जे रिफॉर्म्स आहेत जे नवीन आणलेले आहेत रिफॉर्म्स ते आयलँडर्स जे लोक आहेत तिथं लक्षद्वीपमध्ये राहण्यासाठी त्यांच्यासाठी बेनिफिशियल असेल असं यांचं मत आहे. म्हणून ही न्यूज बनलेली आहे. समजते. मग त्याच्यासाठी लक्षद्वीपचं लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नवीन रूल्स काय आलेले आहेत त्याच्या तरतुदी वगैरे बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि कॉन्ट्रावर्सी मग आता बीफ बॅनवरूनच तुम्हाला कळालं असेल कॉन्ट्रावर्सी काय आहे याच्या रूल्सविषयी. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे. पुढं बघू आपण काय महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज परत अजून मेकेदातू जो एरिया आहे कर्नाटकमधला त्याच्याविषयी आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ही न्यूजमध्ये काय आहे तर कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये खऱ्या अर्थानं कावेरी रिव्हरवरती जो डॅम बांधला जाणार आहे त्या डॅमविषयी वाद चालू आहे आणि तिथं आताच इलिगल कन्स्ट्रक्शन पाहायला मिळालं. मग त्याच्यावरती NGT जे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल आहे त्यांच्याकडून एक कमिटी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी नेमणार आहे. मग त्याला
क्वेश्चन मार्क करत असताना आपल्याला कर्नाटक गव्हर्नमेंट दिसत आहे. समजते, त्यामुळे हे न्यूजमध्ये आहे. ज्यावेळेस आर्टिकल याच्यावरती अशा सुद्धा गोष्टीवरती ट्रायब्युनल्स जे बसत आहेत अशा सुद्धा गोष्टीवरती आर्टिकल ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण बघणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण हे बघायला पाहिजे की यांच्यातला नेमका वाद काय आहे, कावेरी रिव्हरचा उगम ते कुठून कुठपर्यंत वाहते, त्याचा मार्ग काय, तरच आपल्याला वाद कळणार आहे. त्याचबरोबर त्याच्या ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत हे सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते. पुढचं आहे ममता PM टू डिस्कस डॅमेज कॉज्ड बाय सायक्लोन टुडे. सायक्लोन कॉज डॅमेज अमाउंटिंग टू ₹15,000 crore इन वेस्ट बेंगाल, शी सेज. ममता बॅनर्जींनी सांगितलं आता जे सायक्लोन आलं होतं त्याच्यामुळं 15,000 कोटीचं जवळजवळ नुकसान वेस्ट बेंगालला सहन करावं लागत आहे असं सांगितलं. या इमेजमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय कशा प्रकारची परिस्थिती या सायक्लोनमुळे झालेली आहे. पुढे बघू काय महत्त्वाचं आहे. याच्यातली जी पहिली न्यूज आहे ती पुन्हा सायक्लोन ची रिलेटेड आहे. ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणात या सायक्लोनमुळे पाऊस होतोय, पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळं पूर येण्याची शक्यता आहे असं ही शक्यता वर्तवली गेली. त्याच्यामुळं खूप सिव्हिअर कंडिशन अजून होऊ शकते असं मत तिथल्या चीफ मिनिस्टरचं आहे. त्याचबरोबर जे लक्षद्वीप या 2 न्यूज आहेत ना त्या लक्षद्वीपशी रिलेटेड आहेत. एका न्यूजमध्ये राहुल गांधी असं म्हणतात की अशा प्रकारच्या जे रूल्स अँड रेग्युलेशन्स नवीन आणताय तुम्ही 2021चे ते तुम्ही विड्रॉ करायला पाहिजे, वापस घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि इथं सुद्धा लोक त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करताना आपल्याला दिसतंय किंवा त्याला विरोध दर्शवताना आपल्याला दिसत आहेत. समजते. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितले लक्षद्वीपचे की जे नवीन नॉर्म्स अँड रेग्युलेशन्स आलेले आहेत ते करून आपण ठेवायला पाहिजे. पुढची पहिली न्यूज आहे BVR सुब्रमण्यम जे आहेत ते अगोदर जम्मू अँड काश्मीरचे चीफ सेक्रेटरी होते, आता त्यांची नेमणूक द नेक्स्ट कॉमर्स सेक्रेटरी म्हणून झालेली आहे. त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये आहे. त्याचबरोबर पुढची IBF कवर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म IBFC रिलेटेड आहे आणि याचं पुनर्नामांकन काय झालं, इंडियन ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल फाउंडेशन झालं आहे आणि याचा क्रायटेरिया सुद्धा कुठेतरी वाढवलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि जे डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं कार्य हे खऱ्या अर्थानं करताना आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म वगैरे सर्वांचा समावेश होतो. पुढची न्यूज जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की दिल्ली जे पोलीस आहेत त्यांनी सांगितलं की ट्विटरचे जे ऑफिसर्स आहेत किंवा ट्विटर आहे त्यांनी आपल्याला कोऑपरेट करण्यासाठी म्हणजे ज्या प्रमाणात कोऑपरेशन पाहिजे होतं त्या प्रमाणात कोऑपरेशन ट्विटरकडून मिळालं नाही किंवा ट्विटर जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्याकडून मिळालं नाही असं दिल्ली पोलिसांचं मत आहे. पुढच्या न्यूजमध्ये सुप्रीम कोर्ट जे व्हॉट्सअप आणि गव्हर्नमेंटचा वाद चालू आहे मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यामध्ये मग प्रायव्हसीचा मुद्दा आला आहे. त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टानं जजमेंट हे दिलं आहे की सुप्रीम कोर्टाला हा अधिकार बनतो की लेजिस्लेटिव्ह म्हणजे पार्लमेंट असेल, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, हे जे नवीन रूल्स आणते, कायदे आणते ते कुठंतरी समान आहेत की नाही हे पडताळून बघण्याचं आणि त्याच्यावर जजमेंट देण्याचा हे न्यायालयाला कोर्टाला अधिकार प्राप्त होत असं या जजमेंटमध्ये खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाला म्हणायचं आहे. पुढं बघू आपण काय महत्त्वाचं आहे. तर पुढच्या न्यूजचा जर आपण विचार केला तर पुढच्या न्यूजमध्ये आपल्याला पहिलीच न्यूज ही दिलेली आहे. पहिली न्यूज याच्यामधले जे आहे ती फायझर जे वॅक्सिन आहे त्याचा सप्लाय जूनपासून सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं आहे जे हेल्थ मिनिस्ट्री आहे त्या हेल्थ मिनिस्ट्रीनं हे सांगितलं आहे की मोठ्या प्रमाणात स्टेट गव्हर्नमेंट जे आहेत ना, स्टेट जे आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वॅक्सिन वेस्टेज होत आहे असं हेल्थ मिनिस्ट्रीने सांगितलं आणि येतं मग काही प्रमाणात आकडेवारी सुद्धा दिलेली आहे. पुढे बघू. पुढची न्यूज आहे S जयशंकर यांनी सांगितले की 1 जूनला ब्रिक्सची मीटिंग होईल आणि त्याच्यात कदाचित त्याच्यामध्ये पेटंटविषयी डिस्कस केलं जातं. पेटंट काय आहे, ट्रिप्स ॲग्रीमेंट त्याच्याविषयी मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये पूर्ण सांगितलं आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. त्या लेक्चरमध्ये मी टोटल माहिती ट्रिप्स काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याच्याविषयी आपण माहिती बघत होतो. त्याच्यावरती आर्टिकल वारंवार येत होते त्यामुळे आपण त्या आर्टिकलच्याद्वारे त्याची माहिती आपण बघून ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये पेटंट सांगितलं होतं मी तुम्हाला, पेटंट इश्यू काय आहे आणि त्या पेटंटविषयी खऱ्या अर्थानं ब्रिक्समध्ये थोडं काहीतरी बोलणं होईल असं यांचं मत आहे. त्याचबरोबर होम मिनिस्ट्री आहे त्यांनी जो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे 2005 त्याचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्या
गाईडलाईन पुन्हा एकदा सांगितलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. इथं पुन्हा जयशंकर जे आहेत त्यांनी हे सांगितलं आहे की जग हे निम्म वॅक्सिनेटेड केलेलं आहे, निम्म इग्नोर त्यांना करू आपण, असं चालणार नाही. तर सगळ्यांना आपण एकत्र मिळून काम करणं गरजेचं आहे या पॅन्डेमिकशी लढण्यासाठी. त्याचबरोबर कंट्रीविषयी बोलताना ते म्हणतात की कंट्रीनं आता एकत्र येणं गरजेचं आहे या पॅन्डेमिकशी लढण्यासाठी, या महामारीशी लढण्यासाठी, असं यांचं मत आहे. पुढची न्यूज आहे ती खऱ्या अर्थानं हिमाचलशी रिलेटेड आहे. हिमाचलमधले काही विलेज आहे तिथे इंटरनेट कनेक्शन नाही आहे किंवा इंटरनेटचे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. त्यामुळं तिथं जो कोवॅक्सिनचं त्यांचं रजिस्ट्रेशन होणार होतं ते रजिस्टर त्या स्थानिक लोकांचं कमी आणि आउटसाइडरचं जास्त झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्यामुळे कुठंतरी त्या आउटसाइडरला आता तिथं अलाउ न करता त्या स्थानिक लोकांना तिथं वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे आहे ते न्यूजमध्ये आलेलं आहे. दोदरा क्वार हे जे विलेज आहे ते न्यूजमध्ये आहे. त्यामुळे याचं एक जॉग्राफिकल लोकेशन ओझरतं तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. त्याचबरोबर या न्यूजमध्ये जो कोरोनाची आकडेवारी आहे रोजची त्याचा चार्ट दिला आहे. त्यामुळे न्यूज हे वारंवार म्हणजे रोजच न्यूजमध्ये असतं, रोज किती वाढले किती कमी झाले वगैरे वगैरे. ही पुढची न्यूज आहेत जे चायना US वाद थोडा वाढत चाललेला आहे याच्यावरून की US मत असं आहे की वुहानच्या लॅबमध्ये खऱ्या अर्थानं कोरोनाचं ओरिजिन झालं, कोरोना व्हायरसचं ओरिजिन झालं आणि त्याला कुठंतरी चायना डिफीट करताना आपल्याला पाहावेस मिळते. मग यांच्यामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट, युद्ध सुरू आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर दिल्ली हायकोर्टानं सांगितलं आहे की जी ब्लॅक फंगससाठी ड्रग्ज आपण मागवतो त्याच्यावरती जी इम्पोर्ट ड्युटी आपण लावतोय ती कुठंतरी शिथिल करण्यात यावी आणि यांच्याकडून ते जोपर्यंत गव्हर्नमेंट निर्णय घेत नाही तोपर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. पुन्हा ही न्यूज US आणि चायनाचं जे चाललं आहे त्याच्याविषयी आहे आणि USच्या टॉप ऑफिशियलनी हे सांगितलं आहे की चायनाचे आमचे जे रिलेशन्स आहेत, एंगेजमेंट्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या कुठंतरी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत असं यांनी हिंट एका अर्थानं त्यांच्या स्पीचमधून दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले. पुढचं आहे दिल्ली हायकोर्टानं सांगितलं आहे की सेंटर टू रिप्लाय म्हणजे जे पेशंट कोविड सेंटरमध्ये ॲडमिट आहेत, वॉर्डमध्ये आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या फॅमिलीला अपडेट वारंवार दिली जावी याच्यासाठी एक प्रोव्हिजन किंवा याच्यासाठी कोणती तरी सिस्टम डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर तुमच्याकडून कारवाई करण्यात यावी. कारवाई म्हणजे त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी त्याची लवकरात लवकर करण्यात यावी. दिल्ली हायकोर्टामध्ये PIL दाखल केली गेली होती आणि त्या PILचं पालन करण्याचं हायकोर्टानं आदेश सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. पुढची न्यूज आहे ती गाझा अटॅक म्हणजे आता पुन्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा इश्यू आला. त्याच्यामध्ये इस्रायल गव्हर्नमेंटनं मोठ्या प्रमाणात गाझा स्ट्रीपवरती अटॅक केलेले पाहाव्यास मिळाले, एअर स्ट्राईक ज्याला म्हटलं गेलं. त्याच्याविषयी कुठंतरी चौकशी व्हावी असं UN ऑफिशियलचं मत आहे. त्याचबरोबर इथं ब्लॉग बाय व्हॉट्सॲप सेज पॅलेस्टाईन जर्नलिस्ट, काय पॅलेस्टाईन जर्नलिस्ट आहे त्यांचं व्हॉट्सअपसुद्धा त्या कालावधीमध्ये ब्लॉक झालेलं पाहाव्यास मिळालं असं त्यांनी जर्नलिस्टनी स्वतःचं मत मांडलेलं आहे. त्यामुळे ही न्यूजमध्ये पुढची न्यूज आहे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे त्याने रिपोर्ट जाहीर केला आणि त्यांनी सांगितले डिमांड अँड सप्लायमुळं मध्ये या पॅन्डेमिकमध्ये कुठंतरी फरक पडतो आणि त्याचा इकॉनॉमीवर खऱ्या अर्थानं फरक पडू शकतो किंवा इम्बॅलन्सेस मे एक्झर्ट प्रेशर ऑन फूड प्राइसेस, जे फूड प्राइसेस आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात त्याचा बोजा पडू शकतो, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहाव्यास मिळू शकतो असं त्या रिपोर्टमध्ये खऱ्या अर्थानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे एक 12 वर्षाची मुलगी जी आहे तिनं पिटिशन दाखल केलेली आहे तिच्या वतीनं दिल्ली हायकोर्टामध्ये आणि तिनं सांगितलं आहे की दिल्ली गव्हर्नमेंटकडून अशा प्रकारच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मुलांना 12 ते 17 वर्षाची मुलं आहेत त्यांना जी वॅक्सिन दिली जाणार आहे त्याच्या गाईडलाईन जाहीर केल्या जाव्या, सरकारला त्या सांगितल्या जाव्या असं सांगितलं आहे. पुढची पहिली न्यूज आहे सुशील कुमारशी रिलेटेड आहे. यांच्यावरती अरेस्ट झालेले आहे, रिक्रिएशन क्रिमिनल स्पॉटचं रिक्रिएशन वगैरे चालू आहे. त्याचबरोबर काय झालं आहे त्यांच्यावरती मीडिया आता ज्यावेळेस एखादा आरोपी गुन्हेगार कधी होतो, ज्यावेळेस कोर्ट ठरवेल, न्यायालय त्याला ठरवेल की बाबा आता तू गुन्हेगार आहे आणि तुला आता शिक्षा भोगायला जायचं आहे, बरोबर आहे, तोपर्यंत तो गुन्हेगार असत नाही. परंतु मीडिया त्या सुशील कुमारवरती कुठंतरी ट्रायल्स करताना आपल्याला दिसलं, गुन्हेगारासारखं ट्रीट त्याचं जी इमेज आहे ती गुन्हेगारासारखी एक्सप्रेस करताना दिसलं आपल्याला. एक्सप्रेस म्हणजे पब्लिकला तशा पद्धतीने त्याची इमेज दाखवण्याचा प्रयत्न मीडिया कुठंतरी करते असं दिसलं. त्याच्यामुळं हायकोर्टामध्ये
PIL दाखल करण्यात आली आणि त्याच्यामुळं जर अशी ट्रायल मीडिया करत असेल तर त्याच्या करिअरला धोका आहे असं त्या PIL मध्ये नमूद करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून हे न्यूजमध्ये. त्याचबरोबर बाबा रामदेववर केस करण्यात आलेले आहे द इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मार्फत, कारण त्यांनी डिसऑनेस्ट अँड रॉंगफुल प्रेझेंटेशन ऑन ॲलोपॅथीविषयी चुकीचं प्रेझेंटेशन किंवा मिसकन्सेप्शन लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न रामदेव यांनी केल्यामुळं खऱ्या अर्थानं ही कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे. पुढची न्यूज आहे, सायकोलॉजिस्ट जे लोक असतात त्यांनी हे सांगितलं आहे की जर लॉकडाऊन असंच एक्सटेंड होत राहिलं किंवा लोकांना आयसोलेशन करण्याची पद्धत जर एक्सटेंड होत राहिली तर त्यांच्या मेंटॅलिटीवर परिणाम होऊ शकतो, त्यांची मेंटॅलिटी बिघडू शकते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांना आणखी टेन्शन कशाचं आहे तर आपल्या जवळची लोक मृत्युमुखी पावत आहेत, आपल्या जवळची लोक कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत, त्यामुळे ते अगोदरच प्रेशरमध्ये टेन्शनमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःला बी घरामध्ये आयसोलेट व्हावं लागतं आहे, लॉकडाऊनमुळे घरामध्ये बसावं लागतं आहे, त्याच्यामुळे सुद्धा त्यांची मेंटल सिच्युएशन बिघडू शकते. आणि त्याच्यावरती मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सुद्धा भाष्य केलं होतं की दे हॅज वॉर्न दॅट मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स कुड बी द नेक्स्ट पॅन्डेमिक आफ्टर कोविड-19 गेल्यानंतर त्याच्या पुढचा जी महामारीसारखी सिच्युएशन होणार आहे ती मेंटल हेल्थमुळे होणार आहे. जो लोकांवरती मेंटल हेल्थवरती लोकांच्या खऱ्या अर्थाने या पॅन्डेमिकचा परिणाम झाला आहे त्याचे पडसाद, त्याचे परिणाम आपल्याला हा पॅन्डेमिक क्युअर झाल्यानंतर आपल्याला पाहाव्यास मिळणार आहेत असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. समजते तुम्हाला. इथं आपला आजचा द हिंदूचा डिस्कशन आपलं संपत आहे. शेवटची न्यूज होती. त्याच्या तुमची रजा घेण्याच्या अगोदर प्लीज आपल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थानं जेवढे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचेल तेवढं माझ्यासाठी ते जास्त मोटिवेशनल असेल. त्याच्यामुळे कृपा करून सर्वांना हे शेअर करा जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. एवढंच तुम्हाला सांगणं आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावू शकलो असेल. आजचा द हिंदूचं डिस्कशन आपलं चांगल्या पद्धतीनं झालं असेल. याचा जास्तीत जास्त तुम्हाला बेनिफिट होईल अशी आशा करतो आणि आजच्या पुरती तुमची रजा घेतो. गुड बाय, टेक केअर.